हे ते पाण्याचे स्तोत्र आहे. जबरदस्त असं थंडगार असं पाणी आहे. कंटिन्यू पाणी वाहत आहे इथून. कंटिन्यू पाणी वाहत आहे. कंटिन्यू पाणी वाहत आहे. रुद्रदेवीच्या मंदिरासाठी आम्ही आलेलो आहोत. तिथे हे स्तोत्र आहे. देवीच्या मंदिरापासून पुढे एक 7-8 मिनिटाच्या अंतरावरती हे ठिकाण आहे पाण्याचं. हां, आजूबाजूला हे असं घनदाट असं जंगल आहे. आजूबाजूला हे संपूर्ण जंगल आहे. आजूबाजूला संपूर्ण जंगल आहे. हे बघा, हे जंगल आहे. पूर्ण जंगल आहे. घनदाट असं जंगल आहे. आणि ह्या जंगलाच्या इथेच हे एक 7-8 मिनिटाच्या अंतरावरती हे पाण्याचं स्तोत्र आहे. हे बघा, पाणी वाहत आहे. कंटिन्यू पाणी वाहत आहे. थंडगार असं पाणी आहे. थंडगार असं पाणी आहे. हे बघा, थंडगार असं पाणी आहे. हे घनदाट असं जंगल आहे. पूर्ण घनदाट असं जंगल आहे. तर कृपया जे पण पर्यटक येतील त्यांनी या निसर्गाच्या कुठल्या गोष्टीला तडा जाईल असं कुठलं कृत्य करू नका कृपया. जे इथले प्राणी राहत आहेत प्रेमाने, त्यांना कुठला इजा पोचेल असं कुठलं कृत्य करू नका कृपया. हा पुरा सह्याद्रीचा पट्टा आहे. पूर्ण सह्याद्रीचा पट्टा आहे. पूर्ण सह्याद्रीचा पट्टा आहे. आम्ही आता परतीच्या मार्गाला आहोत. आम्ही क्रुझर गाडी घेऊन आलेलो आहोत. आमची क्रुझर गाडी आहे.